50 खोके जी फाउंडेशन आपल्या या ठिकाणी विचार मांडतील। आजच्या या धन्य कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व शहर काँग्रेसच्या झालंच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। विजय असो, विजय असो, पाहिजे। शेती वाचवा, शेती वाचवा, देश वाचवा, शेती वाचवा, देश वाचवा, शेती वाचवा। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाला घेऊन जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे। काय मागण्या आहेत तुमचे? कुठल्या मागण्या संदर्भात आज आंदोलन होत आहे? नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षाचा खरीप असो किंवा हंगामी असो या दोन्ही काळामधील पीक विमा दिलेला नाही आणि ज्या शेतकऱ्यांचा भेटला आहे ते फक्त त्यांना नदीकाठच्या लोकांना भेटलेला आहे। सरसकट पीक विमा सर्वांना द्यायला पाहिजे, त्यांना दिला तर नाही। शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे, अजून देखील कर्जमाफी झालेली नाही। हे सरकार फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करते। माझ्यासोबत काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते आहेत, काय सांगाल? काय विरोधात आहे? आमचं 22-23 पीक विमा दिलेला नाही आणि नंतर अतिवृष्टीने काही नदीच्या काठच्या लोकांना नुकसान मिळाली, परंतु दुष्काळी जिल्हा असल्यामुळे सरसकट त्यांनी 13,800 द्यायला पाहिजे, ते मिळालं नाही। कलेक्टरचं म्हणणं आहे की डबल मिळत नाही, पण अतिवृष्टी कुणाला मिळाली? फक्त ठराविक लोकांना नदीकाठच्या, बरं का। सरसकट जिल्ह्यामध्ये त्यांनी म्हणजे बागायतीला 27,000 आणि खरीपाला 13,800 हे द्यायला पाहिजे, दिले नाही। कारण काय, आमची मागणी आहे ते दिलेच पाहिजे ना। पुन्हा वीज बिलाला 18% व्याज आहे, तर भारतामध्ये लोकशाही 18% व्याज आहे का? होणार 18% व्याज आहे थकीत खुर्ची पंपाच्या बिलाला। दुसरं, लाईट मिळत नाही दिवसा, GST शेतीला जे अवजार लागतात त्याच्यावर 28% GST आहे शेतकऱ्याला, आणि शेतीमालावर GST आहे, शेतीमालाला किंमत मिळत नाही, खताला GST आहे, औषधाला GST आहे, सगळ्या गोष्टीला GST आहे। पण शेतमालाला भाव नाही ना, MSP भाव दिला पाहिजे, देत नाहीत। एकंदरीत तुम्ही फक्त भाजप महायुती सरकार हे फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं असा आरोप होत आहे, काय सांगाल? काय मागणी आजपर्यंत त्या अनुषंगाने हे सांगेल की जी कंपनी विमा कंपनी शासनाने नियुक्ती केलेली आहे, गेल्या 40 वर्षापासून या विमा कंपनीला शेतकऱ्याला फसवण्याचंच काम केलेलं आहे। आज आपल्याला माहिती असेल 2022-23चा रब्बी पीक विमा शेतकऱ्याचा मंजूर असूनही वाटप होत नाही। आम्ही जिल्हाधिकाऱ्याला 11 तारखेला निवेदन दिलं, मला काल जिल्हाधिकाऱ्याने माहिती दिली, मेसेज केला मोबाईलला की 24 कोटी मंजूर झालेत, या हप्त्यामध्ये वाटप करू। मग पीक विम्यासारखे जर शेतकऱ्याला तात्काळ मदत होत नसेल, 3-3 वर्ष जर शेतकऱ्याला मदत देता येत नसेल, तर विमा कंपनीचं करायचं काय? त्याचबरोबर 2023-24चा खरीपाचा पीक विमा आज 1.5 वर्ष झालं, पंचनामे झाले, जे लोक अडचणीमध्ये आहेत त्यांना पेरणीच्या पूर्वी पैसे मिळायला पाहिजे होते, अजूनही पैसे मिळत नाहीत। भाजप महायुती सरकारने मोठ्या उत्साहामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमाचा निर्णय घेऊन 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 24 कोटी रुपये जे आहेत शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे, मात्र अद्याप तो पीक विमा वाटप केला नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत। कॅमेरामॅन धीरज सोनकांबळे सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती न्यूज। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।